हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक वाटाणा आणि पालकपासून खूप छान टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत. तर आपण पालक पनीर नेहमी करतो, तर सेम प्रोसेसने आपण आज पालक मटारची भाजी बनवणार आहोत. तर अगदी सेम पालक पनीरसारखीच रेसिपी होते. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल, जिरं, मोहरी, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा तो छान परतवून घेतला. त्यानंतर आलं लसूण जाडसर असं कुटलेलं आहे ते घातलेलं आहे, तेही छान परतवून घेतलं. त्यानंतर हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत, ते बारीक चिरून घेतले होते, तर ते आपण तेलावर परतवून घेणार आहोत. त्यानंतर ही अर्धा चमचा हळद घातले आणि 2 चमचे ही काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. आता हे मिरची पावडर आणि हळद आपण मसाल्यासोबत छान परतवून घेणार आहोत. तर अर्धा मिनिटभर ते सगळं परतवून झालं की नंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये हे वाटाणे. तर हे फ्रेश वाटाणे आहेत, तर 1 वाटी मी हे वाटाणे घेतलेले आहेत. तर आता ते वाटाणे आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे आहेत. सगळा मसाला छान त्याला लागेपर्यंत अगदी 1 मिनिटभर आपण ते सगळं परतवून घेणार आहे. तर ते झाल्यानंतर मी चवीनुसार मीठ घातले त्यामध्ये. तर भाजीला तुम्ही बघू शकता कलर तर खूप छान आलाय. आता त्यानंतर ही पालकची प्युरे आहे, तर ही एक जुडी पालक मी स्वच्छ करून धुवून ती शिजवून घेतले आणि नंतर त्याची प्युरे केलेली आहे. तर ती प्युरे घालून घेतले आणि आता ते छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या जारला आणि वाटीला जे पालकची प्युरे लागलेली होती, तर ते धुवून मी त्याचं पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर बघू शकता छान असा हिरवा कलर त्याला आलेला आहे. तर आता त्यानंतर आपण घालणार आहोत पाणी. तर वाटाणे आपले बऱ्यापैकी तेलावर अर्धवट तर शिजले गेलेले आहेत भाजी परतत असतानाच. आता त्यानंतर आपल्याला ही भाजी कितपत दाट किंवा पातळसर हवे त्या प्रमाणात आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर मी 1 ग्लास पूर्ण पाणी घातलेलं आहे आणि ते सगळं आता एकजीव करून घेतले छान असं. आणि ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी त्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तर बघू शकता आपली भाजी छान अशी उकळली गेली आहे आणि बऱ्यापैकी भाजी शिजली पण आहे. तर बघू शकता तुम्ही. तर छान अशी आपली भाजी आता रेडी झाली आहे. तर तुम्हाला यापेक्षा जर घट्ट हवी असेल तर अजून उकळू शकता किंवा आहे अशी ठेवली तरी चालेल. तर मी आता ती एका बाउलमध्ये काढून घेते. तर अगदी साधी सिंपल न जास्त काही मसाला अशी ही भाजी बनवले आणि शेवटी बाउलमध्ये भाजी काढल्यानंतर मी त्यावर 1 चमचा तेल आणि पाव चमचा मिरची पावडरचा तडका दिलेला आहे. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.